घरात पैसा टिकत नाही कारण तुमच्या घरात आहेत वास्तुदोष. एकदा नक्की बघा नाहीतर संपूर्ण घर होईल बर्बाद. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. मित्रांनो, अनेक जणांची अशी तक्रार असते की भरपूर मेहनत करूनही घरात पैसा टिकत नाही. उत्पन्न नियमित असते, कामात कष्टही कमी नसतात, पण महिन्याच्या शेवटी बचत मात्र होत नाही. काही वेळा अनपेक्षित खर्च वाढतात, तर कधी आर्थिक नियोजनात अडचणी येतात. अशा परिस्थितीत अनेक जण वास्तू, परंपरा किंवा धार्मिक श्रद्धांशी संबंधित कारणांचा विचार करतात. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की आर्थिक स्थितीवर उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक, आरोग्य, कुटुंबातील जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक निर्णय यांचाही मोठा प्रभाव असतो. त्यामुळे कोणत्याही श्रद्धा किंवा परंपरेतील उपायांकडे पूरक दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरते. आज आपण काही पारंपरिक मान्यता जाणून घेणार आहोत ज्या अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात. भारतीय परंपरेनुसार घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून ते सकारात्मक वातावरण, शिस्त, स्वच्छता आणि मानसिक समाधान यांचे केंद्र मानले जाते. म्हणूनच घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या सल्ल्यामागे धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि स्वच्छतेचा विचार असतो. या समजुती वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत असे मानणे योग्य नाही, परंतु अनेक लोक श्रद्धेने त्यांचे पालन करतात. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजास्थानाची स्वच्छता आणि निगा. अनेक घरांमध्ये देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा वर्षानुवर्षे जतन करून ठेवल्या जातात. काही वेळा त्या प्रतिमा फाटतात, रंग उडतो किंवा मूर्ती तडकतात. पारंपरिक मान्यतेनुसार अशा स्थितीत त्यांना पूजास्थानी ठेवण्याऐवजी योग्य धार्मिक पद्धतीने विसर्जित करणे किंवा सन्मानपूर्वक बाजूला ठेवणे अधिक योग्य मानले जाते. यामागील मुख्य उद्देश देवस्थान स्वच्छ, नीटनेटके आणि आदरयुक्त ठेवणे हा आहे. अशा गोष्टींमुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे घरातील स्वच्छता. कोणतेही घर अस्ताव्यस्त असेल, नको असलेल्या वस्तूंचा ढीग साचलेला असेल किंवा तुटलेल्या वस्तू वर्षानुवर्षे पडून असतील तर त्या जागेत राहणाऱ्या व्यक्तींना अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे वेळोवेळी घरातील अनावश्यक वस्तू बाजूला काढणे, उपयोग नसलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही चांगली सवय मानली जाते. स्वच्छ घरामुळे मनही अधिक शांत राहते आणि कामात लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. काही पारंपरिक मतांनुसार घरात लावलेली चित्रे किंवा सजावटीच्या वस्तू वातावरणावर मानसिक परिणाम करू शकतात. त्यामुळे अनेक जण शांत निसर्गदृश्ये, फुले, हिरवळ किंवा प्रेरणादायी चित्रे लावण्यास प्राधान्य देतात. काही ठिकाणी उग्र, हिंसक किंवा भीतीदायक दृश्ये असलेली चित्रे टाळावीत असे सांगितले जाते. हा प्रामुख्याने मानसिक वातावरणाशी संबंधित सल्ला आहे. प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असू शकते. त्यामुळे घरातील सदस्यांना आनंद देणारी आणि सकारात्मक भावना निर्माण करणारी सजावट निवडणे अधिक योग्य ठरते. घरातील मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यालाही अनेक कुटुंबांमध्ये महत्त्व दिले जाते. दरवाजाजवळ कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा अडथळे नसावेत असे सांगितले जाते. यामागील कारण म्हणजे घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात व्हावे. अशा छोट्या गोष्टी घराच्या एकूण वातावरणावर चांगला परिणाम करू शकतात. स्वयंपाकघर हे प्रत्येक घराचे महत्त्वाचे स्थान मानले जाते. स्वच्छ स्वयंपाकघर, व्यवस्थित ठेवलेली भांडी आणि अन्नधान्याची योग्य साठवण यामुळे घरातील दैनंदिन कामे अधिक सुलभ होतात. अन्नाचा आदर करणे, अन्न वाया जाऊन देणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे या सवयी अनेक परंपरांमध्ये शुभ मानल्या गेल्या आहेत. आर्थिक स्थैर्यासाठी केवळ श्रद्धा पुरेशी नसून योग्य आर्थिक नियोजनही आवश्यक असते. नियमित बचत, अनावश्यक खर्चावर नियंत्रण
आवश्यकतेनुसार विमा आणि गुंतवणूक. तसेच उत्पन्नाचे नियोजन या गोष्टींचे महत्त्व कोणत्याही परिस्थितीत कमी होत नाही. त्यामुळे धार्मिक श्रद्धा आणि व्यवहारातील शिस्त या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणे अधिक उपयुक्त ठरते. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, परस्पर आदर आणि संवाद यांनाही तितकेच महत्त्व आहे. सत्तेचे वाद, तणाव किंवा मतभेद यांचा मानसिक आणि आर्थिक निर्णयांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शांत वातावरण निर्माण करण्यासाठी एकमेकांचे मत ऐकणे, संयम राखणे आणि सकारात्मक संवाद ठेवणे आवश्यक आहे. काही कुटुंबांमध्ये नियमित प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरण करण्याची सवय असते. अशा सवयींमुळे अनेकांना मानसिक शांतता मिळते आणि दैनंदिन तणाव कमी करण्यास मदत होते. याचा थेट आर्थिक लाभ होतो असे निश्चितपणे सांगता येत नसले तरी शांत मनामुळे योग्य निर्णय घेणे अधिक सोपे होऊ शकते. घरातील प्रकाश आणि हवा यांनाही महत्त्व दिले जाते. शक्य तितका नैसर्गिक प्रकाश घरात येऊ देणे, खिडक्या उघडून हवा खेळती ठेवणे आणि ओलसरपणा टाळणे या गोष्टी आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत. स्वच्छ आणि हवेशीर घरात राहिल्याने मन प्रसन्न राहण्यास मदत होते. झाडांची लागवड करण्यालाही अनेक जण प्रोत्साहन देतात. घराजवळ किंवा बाल्कनीमध्ये योग्य वनस्पती लावल्याने परिसर सुंदर दिसतो आणि पर्यावरणालाही हातभार लागतो. झाडांची नियमित देखभाल करण्याची सवय जबाबदारीची भावना वाढवते. घरातील तुटलेली विद्युत उपकरणे, गळणारे नळ, खराब दरवाजे किंवा वापरात नसलेल्या वस्तू वेळेवर दुरुस्त करणे ही देखील चांगली सवय आहे. लहान-सहान दुर्लक्षामुळे पुढे मोठा खर्च होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर देखभाल करणे आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरते. श्रद्धा आणि परंपरा या प्रत्येक कुटुंबाच्या संस्कृतीचा भाग असतात. त्या पाळायच्या की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. मात्र कोणत्याही श्रद्धेमुळे आर्थिक यश निश्चित मिळेल किंवा एखादी अडचण पूर्णपणे दूर होईल असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. यशासाठी प्रामाणिक परिश्रम, योग्य नियोजन, कौशल्य विकास, बचत आणि जबाबदार आर्थिक सवयी यांनाच सर्वाधिक महत्त्व असते. म्हणूनच घर स्वच्छ ठेवणे, पूजास्थानाची योग्य काळजी घेणे, अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट लावणे, सकारात्मक वातावरण निर्माण करणे आणि आर्थिक शिस्त पाळणे या सर्व गोष्टी एकत्रितपणे जीवन अधिक सुव्यवस्थित करण्यास मदत करू शकतात. श्रद्धा मनाला आधार देते, तर योग्य कृती भविष्यासाठी मजबूत पाया तयार करते. या दोन्हींचा समतोल राखल्यास घरातील वातावरण आनंदी राहण्यास आणि आर्थिक नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यास नक्कीच मदत होऊ शकते.